पुन्हा एकदा नवीन तारीख देण्यात आली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर आता 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे। 21 ते 26 जानेवारी दरम्यान आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा आणि राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। चिन्हाबाबत सुनावणी आता 21 जानेवारीला होणार आहे। झी 24 तासवर ही मोठी बातमी आपण पाहतोय। जस्टिस सूर्यकांत यांनी कोर्टाने आपल्याला 21 जानेवारी जी डेट दिली आहे, जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती, कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पाडतायत। 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की या सर्व निवडणुका पार पाडाव्यात। आम्ही अर्जन्सीचं हे केलं होतं, परंतु कोर्टाने ते विचारत घेतलं। ते महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेने खऱ्या अर्थाने योग्य वेळेला न्याय करण्याची आवश्यकता असते, परंतु दुर्दैवाने शिवसेनेच्या बाबत मात्र तारखेवर तारीख अशा पडल्या जातात आणि न्यायाची अपेक्षा करून आम्ही बसलो होतो। त्यावेळेला अशा पद्धतीने अपेक्षाभंग झालेल्या आहे, त्यामुळे दुर्दैव आम्ही आमचंच समजतो। तर आज नेमकं सुनावणीवेळी कोर्टात काय झालं? मला युक्तिवादासाठी 2 तास लागतील असं सिब्बलांनी म्हटलं। पक्षचिन्ह प्रकरण महत्वाचं, एकूण 3 प्रकरण आहेत असं मनू सिंघवींनी युक्तिवाद केला। त्यानंतर युक्तिवादासाठी 2-2 तास लागतील असं मनू सिंघवींनी म्हटलं। आपण कायम निवडणूक मोडमध्ये असतो, कोर्टानं ही टिप्पणी केली आहे। 21 ते 26 जानेवारी दरम्यान दोन्ही प्रकरणाची सुनावणी होईल असं कोर्टानं म्हटलंय। दरम्यान तारीख पे तारीख सुरू आहे। आदित्य ठाकरेंनी म्हटलंय जाणीवपूर्वक सुनावणी पुढे ढकलली जाते असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आदित्य ठाकरे यांचा हा गंभीर आरोप आहे। शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हा आरोप केला। कानून के हात लंबे हैं। आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी है, तारीख पे तारीख होत चाललेला आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का, दुर्लक्ष होत आहे का? आणि तेही आपण पाहिलं असेल की काही फक्त राजकीय घडामोड नाहीये, ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे। ह्याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाचीच चोरी झाली आहे, त्या लोगोची चोरी झाली आहे आणि चोरांना वेळ मिळत चाललेला आहे। हे दुर्दैव आहे। ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच। काँग्रेस पक्ष